येथील गोरेगाव सर्कलमधील नागमाता अत्यंत गरीब लोकांची वस्ती आहे. येथे मागं काही दिवसापूर्वी महिन्यापूर्वी स्मशानभूमीचा एक मोठा विषय या ठिकाणी समोर आला होता. सर्व टीव्ही चॅनल मीडियाच्या माध्यमातून पुढे आला होता. इतक्या प्रगत राज्यामध्ये अजूनही असा एक चिंतनाचं गोरगरिबांना त्यांच्या अंतिम यात्रा म्हणजे मृत्यूनंतरची ही यातना संपत नाही आहे, ही एक मोठी सत्य आणि वास्तव गोष्ट आहे. त्यामुळं या गावाला जागा मिळवून देण्यासाठी तहसीलदारांनी शब्द दिलेला आहे, पण त्यात जाण्यासाठी रस्ता नसणं ही एक त्या अत्यंत शोकांतिका आहे. त्यामुळे ही बाब ज्यावेळेस माझ्या निदर्शनास आली त्यावेळेस राज्याचे ग्रामविकास मंत्री आमचे नेते आदरणीय गिरीश भाऊ महाजन ग्रामविकास मंत्री यांच्या कानावर मी हा विषय घातला. भाऊनी या भागासाठी तिथल्या ज्या रस्ता आणि ह्याच्या समस्येसाठी 8 लाख रुपये या ठिकाणी तात्काळ 4 ते 5 दिवसामध्ये मंजूर करून दिले आणि तसा GR ही निघालेला आहे. त्यामुळं आज दुपारी मी प्रवासामध्ये नागमाता या ठिकाणी सर्व आदिवासी गरीब लोक या ठिकाणी राहतात, ह्या सर्व गरीब लोकांची भेट घ्यावी, यांच्याशी संवाद करावा म्हणून आज दुपारी या ठिकाणी पोहोचलो. इतक्या मोठ्या संख्येनं माता भगिनी या ठिकाणी उपस्थित झाल्या. खरोखर या गोरगरीब लोकांचं काम करणं हे पुण्याचं काम आहे, यांचा आशीर्वाद लागतो. त्यामुळं माझ्या या पुढच्या राजकीय उर्वरित कामकाजामध्ये करिअरमध्ये आयुष्यामध्ये या अशा दीन दुबळ्या गोरगरीब अपंग दिव्यांग आदिवासी मजूरदार कामगार या लोकांसाठी त्यांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी आम्ही काम करत आहोत. सकाळपासून मी साधारणतः 7 ते 8 गावामध्ये माझा प्रवास झाला. या प्रवासाच्या माध्यमातून कुठल्या छोट्या मोठ्या अडीअडचणी असतील, संवाद असेल, ओळखी होतील. तुम्ही पाहता इथं महिला भगिनी किती मोठ्या संख्येने उपस्थित आहे. त्यांच्या चेहऱ्यावर एक हास्य आहे, आनंद आहे. कोणीतरी आपणाला येऊन भेटतंय आणि आपलं ऐकून घेतंय, हे ती भावना त्यांच्यामध्ये दिसते. या लोकांच्या हितासाठी यांच्या संवाद साधावा म्हणून आम्ही या ठिकाणी नागमाता या ठिकाणी आता भेटी घेतलेल्या आहेत. शिवाजी गाव नागमाथा तिरमग महादू गुहाडे वारले तेव्हा आम्ही प्रयत्न केले, रोडवर नेले. आम्हाला पर्याय नव्हते, आम्हाला मसनभूमी नव्हती, आम्हाला काहीच करता येईना. जे आमदार येतील त्याला आम्ही बोलो की तुमचं करून देऊ, तर आम्हाला त्यानं झोपीत घातलं, काहीच ठेवलं नाही आम्हाला त्यानं उभं. चेक पाळलं आम्हाला, चालून बोलून मत्त करोस तर आम्हाला त्यानं जवळ धरलं. आम्हाला रोड नाही, आम्हाला पाणी नाही, आम्हाला मसनभूमीला रस्ता नाही. आम्हाला एक गोरेगाव खाली गाव खेडा आहे आमचा नागमाथा. आम्हाला काहीच नाही, आम्हाला अपेक्षित काही नाही. रामदास महाराजाला फक्त कुठं पाहिलं त्यानं आम्हाला, त्याला काय गरज होती आमच्यासाठी गाव शोधलं त्यानं, पेपरलं तेव्हा आमच्या गावाला आले ते. रामदास पाटील आमच्या गावाची सूचना करणारे आले तर आता आम्हाला उभे राहिले. माया बहिणीला भेटून गेले, आम्हाला आमची सगळी भेट करून गेले, तर आमची सगळी अवस्था मिटव. आमच्या सासऱ्याच्या पिढ्या गेल्या, आमच्या पिढ्या गेल्या, आमच्या नातापुताच्या पिढ्या एकाच्या जायची वेळ आली. 20 वर्षापासून आम्हाला झोपी घातलेलं आहे या गावाला. हे गाव बंदी पडलेलं आहे. ते आम्ही आता पुढचं बोलू शकत नाही. आम्हाला सुसूचना रामदास त्यानं आमच्यासाठी आता नईन असून आम्हाला त्यानं आमच्यावर लक्ष केलं, भरपूर केले लक्ष. 8 लाख मंजूर केलेत आमच्या गावाला त्यानं रस्त्यासाठी. याच्या पुढे आम्हाला यानं रामदास पाटलानं आम्हाला न सोडा तर आम्ही न सोडा त्याला. आम्ही म्हणून आमचा ते मुलगा आहे, आम्ही त्याची आई हो. आमची वय एवढी झाली तर आम्हाला काही झालं नाही या लोकांना व्यवस्था. आमदार खासदार जेमानाची येऊन चालले तर बी काही नाही केलं त्यानं. पगार नाही, काहीच नाही. हे बोल नका. येतं घरकुल नाही सर, कोणाला काहीच नाही येतं. आलेले दाबले ग्रामपंचायती लुचाट आहे. देवीदास
तनपुरे राहणार नागमाता जवळपास गोरेगाव. आम्हाला 15 वर्ष झाले भूमी नव्हती, ज्याच्या त्याच्या वावरात त्याने फुकले. आता ही सोयाबीन होती म्हणून कोणी आम्हाला जागा देईन नव्हतं, म्हणून आम्हाला रोडवरच करावं लागलं होतं. म्हणून आम्हाला रस्ते पाहिजे त्या गावाला, घरकुल नाही त्या गावाला, काही नाही. जे सांगितले ते लोक म्हणाले तर निवडणूक होसरच हो करायली, तर निवडणूक झाली की या गावावर कोणाचं लक्षच नाही. मग बसतं कोणीकडे हे गाव हरपलं काय राहिलं काय कोणाचं याच्यावर ध्यानच नाही. आता आम्हाला रस्ता पाहिजे, आम्हाला काही अपेक्षा नाही. रामदास भाऊ आले, त्यानं 8 लाख कबूल केले. आमची एवढी इच्छा आहे, बोलायचं काय बरोबर नाही. बाळ ठेसा लागतात अशी रस्ते येतं, गावगावला रस्ते येत असं ते सांगतात अशी रस्ते येतं. आमच्या गावाला कोणताच रस्ता सुद्धा नाही, मारुतीला जागा पण नाही बरोबर. का हिंडताय ना काय नाही, सर म्हाताऱ्या बा पडायला तर या गावाची काही सोय नाही. जे आम्हाला हो करायली तर काय म्हणले राहता. न्यूज मराठी 24/7, नवा भारत नवा विचार.